नायलॉन मांजाच्या विक्रीवर पोलिसांचा छापा। 101 मांजांचे गट्टू जप्त, 3 आरोपींना अटक। नाशिक शहरातील उपनगर पोलिसांनी मानवी जीविताला धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई केली आहे। नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजाच्या विक्रीवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर उपनगर पोलिसांनी तपास सुरू केलाय। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सैलानी बाबा चौक येथे छापा टाकून प्रज्वल गुंजाळ या व्यक्तीला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 2 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले। पुढील चौकशीत गुंजाळने त्याचे साथीदार यश कांगणे आणि शुभम गुजर यांच्या नावांचा खुलासा केलाय। पोलिसांनी तात्काळ छापा टाकत या दोघांनाही अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून 99 मांजांचे गट्टू जप्त केलेत। एकूण 101 मांजांचे गट्टू ज्यांची किंमत 80,800 रुपये आहे पोलिसांनी जप्त केले आहेत। आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 223, 292, 293 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली। आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे अवैध नायलॉन मांजांच्या विक्रेत्यावर पोलिसांचा वचक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे। नाशिक शहरात मकर संक्रांती सणानिमित्त डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवला जातो। त्यासाठी अनेक लोक ही नायलॉन मांजा वापरतात। जो नायलॉन मांजा कायद्याने आता त्याच्यावर बंदी आलेली आहे। नायलॉन मांजा हा तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही। पतंग उडवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो। त्याच्यामुळे अनेक प्राणी, पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्यातून झाल्याचे प्रकरण आपल्या समोर आलेले आहे। त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर, नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, परिमंडळ 2 यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक इसम सैलानी बाबा चौकात नायलॉन मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने डीबी पथकाचे PSI प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस अंमलदार गौरव गवळी, पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुंजाळ, यश कांगणे, शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं 80,800 रुपये किमतीचे 151 नायलॉन मांजाचे गट्टू ताब्यात घेतलेले आहे। त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 441/24 भारतीय न्याय संहिता कलम 223, 292, 293 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 व 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नायलॉन मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायलॉन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणीही पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये। असे केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे जुवेनाईल, जे 18 वर्षाच्या कमी मुलं आहेत जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड, नाशिक।